सोमवारला रक्षाबंधन असल्यामुळे एसटी बस स्टँडवर महिलांची बरीच गर्दी दिसून येत आहे। लाडक्या भावाला लाडकी बहीण रक्षाबंधनाकरिता जात असताना तिला कशी तारेवरची कसरत करावी लागते हे शेगावच्या बस स्टँडवर पाहायला मिळाले। तर दुसरीकडे सध्याच शेगावच्या बस स्टँडला आतमध्ये कॉन्क्रिटीकरण आणि पेवर्स बसवण्यात आले आहे, परंतु यामध्ये ठेकेदाराने निष्काळजीपणा केल्याचं स्पष्ट चित्र दिसून येते। ते कसं तर तिथे लागत असलेल्या प्याऊमधून पाणी वाहून ते पाणी संपूर्ण बस स्टँडवर वाहताना दिसते। त्यामुळे दुर्गंधी पसरून अनेक लोक तोंडाला रुमाल लावून फिरताना दिसतात। तर ठेकेदाराने पाण्याचा विसर्ग करण्याकरिता पाईपलाईन किंवा नालीची व्यवस्था का केली नाही असा संभ्रम येथे निर्माण होतो। या व्यतिरिक्त आगार प्रमुख या सर्व बाबींकडे दुर्लक्ष करीत असून आपल्या कुंभकर्णी झोपेतून जागी होऊन या सर्व बाबींकडे लक्ष देऊन प्रवाशांना कशा चांगल्या सुविधा देता येतील याकडे लक्ष देतील का, संबंधित ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करतील का, हा एक मोठा प्रश्न येथे निर्माण होत आहे। स्वच्छ शेगाव हीच आपली शान आणि सुंदर शेगाव हाच आपला स्वाभिमान। लाडकी बहीण योजना शासनाने सुरू तर केलेली आहे, परंतु आपण पाहू शकता की लाडक्या बहिणींना शेगावच्या बस स्थानकामधून कशी बसमध्ये बसताना कसरत करावी लागत असते। येथे जे प्याऊ लागलेलं आहे तेथून पाणी वाहते आणि संपूर्ण बस स्टँडच्या परिसरामध्ये पसरते। याचाच अर्थ की ज्या ठेकेदाराने हे सगळं काम केलेलं आहे ते योग्य प्रकारे केलेलं नसून महामंडळामध्ये यांना अर्ध तिकीट आणि पूर्ण तिकीट माफीची सवलत जरूर मिळालेली आहे, परंतु काय ही उपयोगाची ठरू शकते? कारण जर का अशा सुविधा असतील तर त्यांनी या बसचा उपयोग करावा कसा? महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।